Let us go through the merits of Mendeleev's periodic table on page 19 of your textbook. Merits of Mendeleev's periodic table. Merits म्हणजे गुण किंवा प्लस पॉइंट्स त्यातले. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह, म्हणजे विज्ञान हे प्रगतिशील असतं नेहमी. There is a freedom in science to revise the old inference by using more advanced means and methods of doing experiments. विज्ञानामध्ये नेहमी जुन्या कल्पना कालबाह्य ठरतात किंवा रद्दबातल ठरतात आणि नवनवीन प्रयोगांनी आणि नवनवीन साधनांनी सिद्ध केलेल्या नवीन कल्पना प्रस्थापित होतात. These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. तर हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे किंवा विज्ञानाचे जे गुणधर्म आहेत ते मेंडेलिव्स पिरियडिक टेबलमध्ये स्पष्ट दिसतात. While applying the law that the properties of elements are a periodic function of their atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the elements with a thought that the information available till then was not final but could change. लांबलचक वाक्य आहे, अर्थ समजायला कठीण आहे, सावकाश बघू. While applying the law that the properties of elements are a periodic function of their atomic masses to all known elements, all the known elements. एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज ज्या असतात त्या ॲटॉमिक मासेसनुसार बदलतात किंवा त्याचं पिरियॉडिक फंक्शन आहे असा नियम सर्व माहिती असलेल्या मूलद्रव्यांना लावतानाच Mendeleev arranged the element with a thought that the information available till then was not final but it could change. हा नियम वापरतानाच मेंडेलिफने असा विचार केला होता की ही आत्ताची सध्याची जी माहिती आहे ती काय फायनल नाही आहे, म्हणजे या माहितीमध्ये पुढे मागे बदल होऊ शकतो. As a result of this, Mendeleev's periodic table demonstrates the following merits. यामुळे मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये पुढील काही गुण दिसून येतात. पहिला गुण, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स आर रिवाइज्ड so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. म्हणजे काही विशिष्ट एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासेसविषयी शंका होती, तर त्याच्या ॲटॉमिक मासेस मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमधली प्लेस बघून दोज ॲटॉमिक मासेस वेअर रिवाइज्ड, म्हणजे दुरुस्त करण्यात आले. त्यांच्या प्रॉपर्टीज आणि पिरियॉडिक टेबलमधली प्लेस बघून ते दुरुस्त करण्यात आले. फॉर एक्झाम्पल, द प्रिव्हियसली डिटर्मिन्ड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 14.9 was changed to the correct value of 9.4 and beryllium was placed before boron. उदाहरणार्थ बेरिलियमचा ॲटॉमिक मास जे आहे ते 14.09 आहे असं वाटायचं, तर ते नंतर 9.4 असं दुरुस्त करण्यात आलं आणि नॅचरली त्यामुळे बोरॉनपेक्षा तो हलका झाल्यामुळे, म्हणजे हलका असल्यामुळे बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर बोरॉन, त्यामुळे त्याला बोरॉनच्या आधी आणण्यात आलं. Mendeleev kept vacant places in the periodic table for elements not discovered till then. तोपर्यंत ज्या मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता त्यांच्यासाठी मेंडेलिव्हनी रिकाम्या जागा ठेवल्या होत्या. 3 of these unknown elements were given the names Eka boron, Eka aluminum and Eka silicon from the known neighbors, and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. मेंडेलिव्हने असं केलं की 3 जागा रिकाम्या सोडल्या होत्या त्यांना, कारण त्या काळी त्या एलिमेंट्सचा शोध लागला नव्हता, म्हणजे तिथे शोध लागला नव्हता, पण काही एलिमेंट्स तिथे असायला पाहिजेत असं मेंडेलिव्हला वाटलं. तर त्यांना त्यांच्या नेबर्सची, म्हणजे शेजारच्या मूलद्रव्यांची नावं दिली. त्यामुळे बोरॉनच्या बाजूला आहे त्याला इका बोरॉन म्हटलं, ॲल्युमिनियमच्या शेजारी आहे त्याला इका ॲल्युमिनियम म्हटलं आणि सिलिकॉनच्या शेजारी आहे त्याला इका सिलिकॉन म्हटलं. नॉट ओनली दिस, मेंडेलिव्ह इंडिकेटेड की या एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस जी आहेत ती 44, 68 आणि 72 असायला पाहिजेत असं त्यांनी भाकीत केलं.
Not only this, but their properties were also predicted. नुसते ॲटॉमिक मासेस सांगितले असं नाही, तर मेंडेलिफने त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतील हे पण सांगितलं. Later on, these elements were discovered and named as scandium, gallium and germanium respectively. नंतर खरोखरच त्या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्या मूलद्रव्यांना अनुक्रमे स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी नावं देण्यात आली. म्हणजे इका बोरॉनला नाव दिलं स्कॅन्डियम, इका ॲल्युमिनियमला नाव दिलं गॅलियम आणि इका सिलिकॉनला नाव दिलं जर्मेनियम अशी नावं देण्यात आली. हे मॅच द पेअर्ससाठी किंवा फिल इन द ब्लँक्ससाठी छान आहे, हे लक्षात ठेवा. द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स मॅच्ड वेल विथ दोज प्रेडिक्टेड बाय मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हने जसे त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज असतील असं सांगितलं होतं, तशाच त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज निघाल्या. इथे एक टेबल दाखवलं आहे, त्याच्यात त्या प्रॉपर्टीज आपल्याला बघता येत आहेत. उदाहरणार्थ इथं ॲटॉमिक मास आहे, मेंडेलिफने सांगितलेलं ॲटॉमिक मास आहे 68 आणि प्रत्यक्षात जे एलिमेंट जेव्हा शोधलं गॅलियम तेव्हा त्याचा ॲटॉमिक मास निघाला 69.7, म्हणजे साधारण सेमच निघाला. इथे इका ॲल्युमिनियमची डेन्सिटी त्यांनी 5.9 असेल असं सांगितलं होतं, तर ती ॲक्च्युअली निघाली 5.94, म्हणजे व्हेरी क्लोज. म्हणजे हा हुशार मनुष्य होता मेंडेलिफ. मेल्टिंग पॉईंट त्याचा लो असेल असं सांगितलं होतं, तर तो खरोखरच लो आहे. तर याचा मेल्टिंग पॉईंट आहे 30.2. नंतर क्लोरीनचा त्याच्या क्लोराईडचा फॉर्म्युला ECl3 म्हणजे असा असेल असं सांगितलं होतं, तर तो खराच गॅलियम क्लोराईडचा फॉर्म्युला GaCl3 असा आहे. ऑक्साईडचा फॉर्म्युला E2O3 असेल असं त्यांनी सांगितलं. ई म्हणजे ते एलिमेंट, तर तो Ga2O3 असा निघाला. आणि हे जे ऑक्साईड असेल ते ॲम्फोटेरिक असेल, म्हणजे इट विल शो द प्रॉपर्टीज ऑफ ॲसिडिक ऑक्साईड ॲज वेल ॲज बेसिक ऑक्साईड असं त्यांनी सांगितलं होतं. तर खरोखरच गॅलियमचं ऑक्साईड हे ॲम्फोटेरिक ऑक्साईड आहे, हे लक्षात आलं. म्हणजे मेंडेलिफने प्रेडिक्ट केलेल्या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज खऱ्या आहेत असं लक्षात आलं. ड्यू टू दिस सक्सेस, all were convinced about the importance of Mendeleev's periodic table, and this method of classification of elements was accepted immediately. तर असं त्याला मिळालेल्या यशामुळे ऑल वेअर कन्व्हिन्स, सगळ्यांची अशी खात्री पटली की मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल जे आहे त्यातली क्लासिफिकेशनची पद्धत फारच बरोबर आहे, करेक्ट आहे, आणि त्यामुळे त्याला ती लगेचच स्वीकारण्यात आली. तिसरा त्याचा मेरिट आहे, देअर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज ओरिजिनल पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबल जेव्हा लिहिलं 1870च्या आसपास, तेव्हा त्याला नोबेल गॅसेससाठी त्यांनी काही प्लेसेस ठेवल्या नव्हत्या, कारण तेव्हा त्या नोबेल गॅसेसचा शोधच लागला नव्हता. तो शोध पुढे 1890 नंतर लागला. However, when Nobel gases such as helium, neon and argon were discovered towards the end of the 19th century, 1890च्या आसपास, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the Nobel gases were fitted very well. नंतर जेव्हा त्या नोबेल गॅसेसचा शोध लागला तेव्हा त्यांनी सगळ्यात उजवीकडे एक झिरो ग्रुप ॲड केला. आपल्या टेबलच्या उजवीकडे त्यांनी एक झिरो ग्रुप ॲड केला आणि त्यात हे सगळे नोबेल गॅसेस ठेवून दिले, आणि त्यामुळे बाकीच्या मूलद्रव्यांना काय त्यांची जागा काय बदलावी लागली नाही, त्याला काय धक्का लावायला लागला नाही. तसे मेंडेलिव्हचे पिरियॉडिक टेबल्सचे हे मेरिट्स आहेत. हा एक लॉंग ॲन्सर क्वेश्चन म्हणून येऊ शकतो, त्यातले पॉईंट्स लक्षात ठेवायचे आणि त्यावेळी मोठं उत्तर तयार करायचं. अंडरस्टूड? मूव ऑन टू द नेक्स्ट व्हिडिओ देन. थँक यू ॲज ऑलवेज फॉर कमिंग हिअर. मंडळ आपला आभारी आहे.